कल्पना करा, आपल्या घरात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील एक व्यक्ती कायमची आपल्याला सोडून गेली आहे. पण तिच्यावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी तिचा मृतदेह घराच्या छतावर ठेवण्याची वेळ आली तर? ही घटना आहे पालघर जिल्ह्यातील केळवे येथील देवीपाड्यातील. 55 वर्षीय अनुसया लिल्का यांचं उपचार दरम्यान रविवारी 5 जुलै रोजी निधन झालं. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून घरी आणण्यात आला. मात्र मुसळधार पावसामुळे रेल्वेच्या भुयारी मार्गात छाती एवढं पाणी साचल्यानं रुग्णवाहिका अडकली. अखेर नातेवाईकांनी मृतदेह खांद्यावर घेत गुडघाभर पाण्यातून घरापर्यंत आणला. पण संकट इथंच थांबलं नाही. सकाळी पावसाचा जोर आणखी वाढला आणि पुराचं पाणी घरात शिरलं. पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्यानं मृतदेह वाहून जाण्याची भीती निर्माण झाली. त्यामुळं कुटुंबियांनी घरावरील सिमेंटचे पत्रे काढून मृतदेह छतावर ठेवला. प्लास्टिकने तो झाकला आणि स्वतःही भर पावसात त्या छतावर थांबले. सुमारे 2 तास मृतदेह छतावरच ठेवावा लागला. संपूर्ण गाव 4 ते 5 फूट पाण्याखाली गेलं होतं. स्मशानभूमीही जलमय झाली होती. त्यामुळं अंत्यसंस्कार करणंही अशक्य झालं होतं. अखेर 2 तासांनी पाणी काहीसं ओसरल्यानंतर ग्रामस्थांनी पुढाकार घेत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अंत्यसंस्कार पार पडले. या घटनेने नागरिकांना मृत्यूनंतरही निसर्ग आणि व्यवस्थेच्या क्रूरतेचा सामना कसा करावा लागतो याचं हे भयानक वास्तव पाहायला मिळालं.